tenniscricket.in, India's first tennis ball cricket website. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। बॅक टू बॅक 2 विकेट्स ब्रेस तर कंप्लीट केलेले आहे आर्यनने। हो टॅप केलंय, व्यवस्थित बॉडी पोझिशनिंग झाली नाही। स्ट्रोक खेळताना बॉल मिड विकेटला पोहोचतो, धीम्या गतीने क्षेत्ररक्षक बॉलवर पोहोचेल तोपर्यंत पूर्ण होते एक सिंगल। चांगलं षटक राहिलेलं आहे सिल्वर स्टार्स साठी आर्यन भोईरचं। 2 धावा त्यांना मैदान आहे यावेळेस। प्रॉपर फुट मोमेंट नव्हती स्ट्रोक खेळताना। ऑन साइडला बॉलला टर्न केला, बॉटम हँड चांगला आहे विश्वजितचा आणि ती निराशा सुद्धा त्यांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळाली। जे मनात होतं ते मैदानात आणता आलं नाही। 8 धावा आलेल्या आहेत आदित्यप्रिया लॉजिस्टिक या संघाकडे। धावसंख्येचा आलेख उंच करण्यासाठी मोठ्या फटकांची निवड करणं गरजेचं होऊन बसले आणि त्यासाठी विश्वजित आले। जग जिंकण्याची क्षमता ज्यांच्याकडे आहे, प्रेक्षकांना खुश करण्याची धमक ज्यांच्याकडे आहे, ते फटके आता पाहायला मिळत आहेत। भावेश पवार यांच्या विरोधात पॉवरफुल षटकार खेळाडू कधीही आपल्या संघासाठी पलटवार करू शकतो विश्वजित। तर त्यातल्या त्यात आहेत हुशार, पण हुशारी आता भावेश पवारची पाहायला मिळाले। ऑन साइडला फ्लिक करण्यासाठी प्रवृत्त केलं, 2 क्षेत्ररक्षक डीप मध्ये ठेवले होते, झेलची संधी निर्माण झाली होती, त्यांना नाचवण्याचं काम ते करतायत। फुलटॉस जसा आला त्या बॉलवर रबर स्टॅम्प बसला होता, हा जाईल सीमारेषा पार। पॅरल स्ट्रोक विश्वजितच्या वतीनं येतोय षटकार। आदित्य प्रिया लॉजिस्टिक या संघासाठी तारणहार म्हणून बनून आलेले आहेत मैदानाच्या आतमध्ये विश्वजित ठाकूर। सुरुवात बंटी बद्रिके यांनी चांगली मिळवून दिली, पण मध्यांतरामध्ये मधल्या फळीमध्ये विश्वजित ठाकूर यांचे जे 2 षटकार आहेत ते खूप चांगली लय सापडलेली आहे विश्वजितला। त्या नयनिर्भय खेळीचा नक्कीच आस्वाद प्रेक्षकांना मिळणार आहे। सीधी बॅट, नो बकवास, बॉल सरळ स्ट्रेट लॉंग ऑफ, सीमारेषा पार, हवेशी वार्तालाप करताना येतोय षटकार। 42 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट्स। ऑन साइडला फ्लिक करायचा आहे, पण बॉल जाईल फाईन लेगला। बॉल कुठेही जातोय, गॅप मधून जातोय, सीमारेषेच्या बाहेर जातोय। या ठिकाणी या 4 धावा मिळतात, 4 ची होते वाढ, धावसंख्या पोहोचते 46 या आकड्यावर। पायांवर आदळलेला बॉल होता, लेग स्टंपच्या बाहेर इम्पॅक्ट करणारा बॉल। ग्लान्स केलाय बॉल आणि पाठवलाय फाईन लेगला, क्षेत्ररक्षक होता पण थोडा दूर आहे। या षटकामध्ये पूर्णपणे आता त्याचा फायदा होतोय का? कोणी या, मी नाही थांबणार, मी लांबच लांब मारणार। फोर्स करताना बॉलला उडवलंय लॉंग ऑफ, सीमारेषेच्या पलीकडे। प्युरिटी आहे या फलंदाजीची। विश्वजित ठाकूर यांनी एक प्युअर क्रिकेट पेश केलेला आहे, ज्या ठिकाणी एक स्ट्रायकिंग जोडी योगेश आणि बंटी यांच्या वतीने जे काही मिळवलं नाही आपल्या संघाने ते का सिल्वर स्टारच्या योगेश भालेकर बॉलिंग मार्कवर आणि स्ट्रायकिंगला विश्वजित ठाकूर। चांगली बॅटल पाहायला मिळेल या 2 खेळाडूंची आपल्या संघाला चांगल्या स्थितीत नेण्यासाठी। ऑन साइडला पुल तर केलंय, बॉल दूर आहे, क्षेत्ररक्षक दूर आहे, पण वेगानं क्षेत्ररक्षक बॉलवर पोहोचले। प्रणव भोईरलाही संघात घ्या, जिंकण्याची शक्यता वाढत असते। ऑन साइडला पॉवर पॅक स्ट्रोक, ब्लॉकबस्टर हिट, बॉल जातोय मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे, षटकार। जशी चर्चा मी केली होती की विश्वजितला घेतल्यानंतर संघ जिंकण्याची शक्यता वाढते आणि तोच खेळ या ठिकाणी पाहायला मिळते, पण योगेशने काय सुरुवात दिली होती या षटकाला। धावसंख्या झालेली आहे 63 माफ करा, 63 रन्स ऑन बोर्ड। सरळ बॅटचा वापर आहे, स्ट्रेट बॅटेड स्ट्रोक आहे, अगदी पुढे ठेवलेला बॉल पुढे पाठवला। योगेश यांच्या सुरुवातीला आता कुठेतरी प्रश्नचिन्ह देण्याचं काम विश्वजितने केलेलं आहे। इतक्या या षटकात सुद्धा आतापर्यंत धावा आलेल्या आहेत आदित्य प्रिया लॉजिस्टिक्स साठी 16 आलेल्या आहेत। अजूनही संधी आहे योगेशकडे, टप्पा खेचलाय आणि तेच कुठेतरी ओळखलं होतं। गोलंदाजाचा माइंड या ठिकाणी रीड केलंय आणि अशा पद्धतीनं विश्वजित ठाकूर यांचं अर्धशतक पूर्ण झालेलं आहे। शेवटच्या चेंडूवर षटकार खेचला, त्यांनी अर्धशतक पूर्ण केलं, संघाला चांगल्या स्थितीत नेलं। 5 षटकाचा खेळ संपलाय, धावसंख्या झालेली आहे 75 आणि जिंकण्यासाठी 76 धावांचं लक्ष्य सिल्वर स्टार भिवंडी समोर।